नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला आहोत क्लास 10 मधील पार्ट 2 मधील ट्रिग्नोमेट्री हा युनिट। या युनिट मध्ये आपण घेणार आहे ट्रिग्नोमेट्रीचं पूर्ण बेसिक कन्सेप्ट आणि सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल 6.1 प्रॅक्टिस सेट आणि प्रॅक्टिस सेट 6.2। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ट्रिग्नोमेट्री। आता ट्रिग्नोमेट्री म्हटल्यानंतर हा जो वर्ड्स आहे ट्रिगॉन आणि मेट्रॉन या दोन वर्ड्स पासून बनलेली हा ट्रिग्नोमेट्री आहे। ट्रिग्नोमेट्री कशाला म्हणायचं? ट्रिग्नोमेट्री इज द ब्रांच ऑफ मॅथेमॅटिक्स दॅट डील्स विथ द रिलेशन्स बिटवीन काय आहे स्टडी ऑफ अँगल अँड साइड ऑफ अ ट्रायंगल। आता एखादं ट्रायंगल असेल, काय आहे एखादं ट्रायंगल असेल, सुरुवातीला एक ट्रायंगल काढू आपण। आता सपोज करा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल काढू आपण। ट्रायंगल काढल्यानंतर दिलेला हा ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल आहे हा दिलेला ट्रायंगल आहे, काय आहे ट्रायंगल एबीसी नाव देऊ आपण याला, ए बी सी हा ट्रायंगल आहे। काय आहे या ट्रायंगल मधील एक अँगल काय आहे, हा 90 डिग्रीचा आहे। हा 90 डिग्रीचा एक अँगल आहे, तर हे दोन्ही अँगल काय होणार ॲक्यूट अँगल होणार। काय होणार ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्री पेक्षा कमी। आता हे एक ट्रायंगल घेतला आपण, ट्रिग्नोमेट्री पाहणार आहोत आपण। ट्रिग्नोमेट्री कशाला म्हटलं? ट्रिग्नोमेट्री इज द ब्रांच ऑफ मॅथेमॅटिक्स दॅट डील्स विथ द रिलेशन्स बिटवीन कशाचं साइड अँड अँगल ऑफ अ ट्रायंगल। या ट्रायंगलचं रिलेशन्स पाहणार आहोत। त्यासाठी आपण काय करा, आता हे केल्यानंतर सुरुवातीला एक ट्रायंगल घेतला आपण, एक ट्रायंगल घेतलं, या ट्रायंगल मध्ये दोन अँगल दाखवले। आता अँगलला डिनोट कसं करायचं? अँगलला डिनोट कसं करायचं? थीटाने अँगलला डिनोट करायचं, थीटाने अँगलला डिनोट करायचं। आता हे थीटा आलं कुठून? हा काय आहे? हा ग्रीक भाषेतील वर्ड्स आहे। काय आहे? ग्रीक भाषेतील लॅटिन वर्ड्स आहे, जे याच्यामध्ये थीटा, अल्फा, बीटा, त्याच्यानंतर गॅमा असे एक वेगवेगळे वर्ड्स आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा थीटाला कशाने रिप्रेझेंट केलेला आहे? एका अँगलने रिप्रेझेंट केलेला आहे। आता हे झालेलं आहे अँगल, कोणता आहे अँगल ए सी आणि बी, हा 90 डिग्रीचा आहे। आता त्याच्यानंतर आता हा अँगल जो आहे, हा अँगलच्या समोरील साइड कोणती होणार? अपोजिट साइड। काय आहे? अपोजिट साइड, अपोजिट साइड। त्यानंतर ही अँगलला लागून असणारी साइड कोणती आहे? ऍडजसंट साइड, ऍडजसंट साइड, ही ऍडजसंट साइड होणार। त्यानंतर 90 डिग्रीच्या समोरची साइड कोणती होते? हायपोटेनस, हायपोटेनस। हे झालेलं आहे आपल्या जो एक ट्रायंगल घेतलं, या ट्रायंगल मध्ये हा तुमचा अँगल आहे, अँगलच्या समोरील साइड कोणती आहे? अपोजिट साइड। त्यानंतर अँगलला लागून असणारी साइड कोणती आहे? ऍडजसंट साइड। आणि हा 90 डिग्रीच्या समोरची साइड कोणती असते? हायपोटेनस। आता हायपोटेनस असल्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे? याच्यामध्ये जे असणारे काय आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, सर्वात सुरुवातीला काय पाहायचं आहे? याच्यामध्ये आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे। आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे कोणते रेशो? आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे, याच्यामध्ये 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे आपले। कोणते? 6। कोणकोणते? साइन, त्यानंतर कोसाइन, त्यानंतर टॅन्जेंट, साइन, कोसाइन, हे दिलेलं आहे साइन, कोसाइन, त्यानंतर टॅन्जेंट, त्यानंतर कोटॅन्जेंट, त्यानंतर सेकंड आणि कोसेकंड। हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे। आता हे 6 ट्रिग्नोमेट्रिक जे रेशो आहे यांचं काय केलेलं आहे? सुरुवातीला प्रत्येकांचं 3-3 लेटर घेतलेलं आहे। काय आहे? हा घेतलेला आहे साइन, त्यानंतर कोसाइनचं काय घेतलेलं आहे? कॉस, त्यानंतर टॅन्जेंटचं काय घेतलेलं आहे? टॅन, टॅन्जेंटचं काय घेतलेलं आहे? टॅन, त्यानंतर कोटॅन्जेंटचं काय घेतलेलं आहे? क्वाट, आणि त्यानंतर सेकंडचं काय घेतलेलं आहे? सेक, आणि कोसेकंड आणि क्वास दोन्ही याचं जर 3-3 लेटर जर घेतले तर हा क्वास आणि क्वास दोन्ही सारखं होईल, म्हणून याला काय घेतलेलं आहे? कोसेक घेतलेला आहे। काय आहे? कोसेक घेतलेला आहे। त्यानंतर हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत। जेव्हा हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येते, 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येते, तेव्हा ते असेच येणार नाही, त्याच्यासोबत काय येते? अँगल लागून येत असते। साइन थीटा, त्यानंतर क्वास थीटा, त्यानंतर टॅन थीटा, त्यानंतर क्वाट थीटा, त्यानंतर सेक थीटा आणि त्यानंतर कोसेक थीटा। हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे आपल्याजवळ। आता हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आले कुठून? हे आलेले आहे ग्रीक भाषेतून, जे कोणते वर्ड्स आहे? लॅटिन वर्ड्स आहे। आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघितलेला आहे आपण। आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये काय काय बघितलं आपण? साइन थीटा, काय बघितलेलं आहे? साइन थीटा, त्यानंतर दुसरा आहे क्वास थीटा, त्यानंतर तिसरा आहे टॅन थीटा, त्यानंतर घेतलं होतं क्वाट थीटा आणि त्यानंतर घेतलेलं होतं सेक थीटा
आणि शेवटी घेतलेला आहे कोसेक थिटा. काय आहे? कोसेक थिटा. साइन, क्वास, टॅन, क्वाड, सेक आणि कोसेक हे जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतलेले आहे आपण हे कशावरती घेणार आहोत? आपण एक काय घेतलेलं आहे, एक सपोज करा एक ट्रायंगल घेतला. एक ट्रायंगल घेतल्यानंतर या ट्रायंगल मध्ये काय काय केलेलं आहे आपण? या ट्रायंगल मध्ये घेतलेला आहे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ट्रायंगल घेतला आपण ABC. याच्यामध्ये एक अँगल डिनोट केला. अँगल कशाने डिनोट केलं? थिटाने. आता ही अँगलच्या समोरची साइड आहे कोणती आहे? अपोजिट साइड. ही अपोजिट साइड. त्यानंतर याला नाव देऊ आपण O. ही आहे ऍडजसंट साइड. काय आहे? ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड याला नाव काय देऊ आपण? A देऊ नाव. त्यानंतर ही आहे हायपोटेनस. काय आहे? हायपोटेनस. याला नाव देऊ आपण H. आता त्यानंतर हे अँगलच्या समोरची साइड, हे अँगलला लागून असणारी साइड ऍडजसंट साइड आणि 90 डिग्रीच्या समोरची साइड काय होते? हायपोटेनस. आता जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे कोणकोणते? साइन, क्वास, टॅन, क्वाड, सेक आणि कोसेक हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. यांचा स्वतःचा काय आहे? स्वतःचे फॉर्म्युले आहे. यांचे फॉर्म्युले असल्यानंतर आता साइन थिटा. साइन थिटा काय आहे? साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड काय आहे? O अपॉन H. आता पूर्ण याच्यामध्ये लिहायचं नाही तर तेच सांगितलेलं आहे क्वास थिटा. क्वास थिटाचा स्वतःचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजे ऍडजसंट साइड काय आहे? A आणि हायपोटेनस काय आहे? H. त्यानंतर टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. हे झालं साइन थिटा, क्वास थिटा आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला. आता त्याच्यानंतर जे आपण फॉर्म्युले घेतलेले आहेत 3. आता साइन. साइन कशाचा अपोजिट आहे? आता हे टॅनचंच अपोजिट काय आहे? क्वाट आहे. जर टॅन आपल्याजवळ O अपॉन A असेल तर हे काय येणार? A अपॉन O. क्वाट. टॅन आणि क्वाट हे दोन्ही काय आहे? भाऊ आहे. दोन्ही एकमेकाचे उलटे होणार. हे जर टॅन थिटा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड होणार आहे तर क्वाट थिटा काय होणार? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. त्यानंतर क्वास थिटा. क्वास थिटाचा कशाचा अपोजिट आहे? सेकचा. म्हणजेच काय येणार? सेक. जर क्वास थिटा A अपॉन H येणार तर हे काय येणार? H अपॉन A. हे येणार सेक थिटा. सेक थिटा हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. त्यानंतर कोसेक थिटा. कोसेक थिटा कशाचा अपोजिट आहे? कोसेक थिटा अपोजिट आहे साइन थिटाचं. साइन थिटा आपला जो O अपॉन H असेल म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस असेल तर हे काय येणार? हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हे झाले त्याच्या सेपरेट फॉर्म्युले. कशाचे? ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे. कोणकोणते ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे? 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे. साइन, क्वास, टॅन, क्वाड, सेक आणि कोसेक. साइनचा स्वतःचा फॉर्म्युला काय आहे? साइन अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. क्वास काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. त्यानंतर टॅन काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. त्यानंतर साइन. साइन कशाचा? साइनचा उलटा काय आहे? कोसेक. त्यानंतर क्वासचा उलटा काय आहे? सेक. आणि टॅनचा उलटा काय आहे? क्वाड. हे झाले आपल्याजवळ फॉर्म्युले. आता त्याच्यानंतर आपल्याजवळ नेक्स्ट आहे. आता जे सुरुवातीला जे फॉर्म्युले घेतलेले आपण कोणकोणते? यांचे स्वतःचे फॉर्म्युले आहे. फॉर्म्युले काय आहे? जे फॉर्म्युले सांगितलेलं आहे आपण कोणकोणतं हे सांगितलेलं आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो साइन थिटा. साइन थिटा कशाचा अपोजिट सांगितलं आपण? कोसेक थिटाचं. कशाचं? 1 अपॉन कोसेक थिटा हा फॉर्म्युला झाला. जर आपल्याला कोसेक थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल कोसेक थिटा इज इक्वल टू काय येणार? हा कोसेक इकडे गेल्यानंतर हा साइन इकडे जाणार म्हणजे 1 अपॉन साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा हा फॉर्म्युला येणार. तसंच सेम फॉर्म्युला कशाचं सांगितलं आपण? सेम फॉर्म्युला जसं साइन थिटाचा काढला तसंच क्वास थिटा. क्वास थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन सेक थिटा. 1 अपॉन सेक थिटा. देन सेक थिटा काय होणार? सेक थिटा इज इक्वल टू काय होणार? 1 अपॉन क्वास थिटा. 1 अपॉन क्वास थिटा. सेम जसं साइन क्वास झालं. आता साइन क्वास झाल्यानंतर आपण काय घेतलेलं आहे? साइन क्वास. त्याच्यानंतर टॅन थिटा. टॅन थिटा हा कशाचं उलटा आहे? क्वाडचं. तर हे 1 अपॉन क्वाड थिटा. 1 अपॉन क्वाड थिटा. देन क्वाड थिटा काय येणार आहे? क्वाड थिटा इज इक्वल टू काय होणार? 1 अपॉन टॅन थिटा. हे झाले त्यांचे फॉर्म्युले. कोणते? साइन, क्वास, टॅन हे तिन्ही याचं. आता टॅन थिटा आणि क्वाड थिटाचा यांचा अजून एक सेपरेट फॉर्म्युला आहे. कोणतं? हा टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू काय होणार? साइन थिटा अपॉन मध्ये क्वास थिटा. साइन थिटा अपॉन क्वास थिटा. देन क्वाड थिटा इज इक्वल टू काय होते? टॅनचं उलट म्हणजे त्याचं काय होणार? उलट होणार. म्हणजेच क्वास थिटा इज इक्वल क्वास थिटा अपॉन साइन थिटा. काय फॉर्म्युला होणार? क्वास थिटा अपॉन साइन थिटा. हे झालेलं आहे आपला जो फॉर्म्युला. कशाचे? ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले. कोणकोणते ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे? साइन, क्वास, टॅन, क्वाड, सेक आणि कोसेक 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे. हे फंक्शन जर तुम्हाला येत असेल, हे फॉर्म्युला येत असेल तर हा युनिट एकदम इझी आहे. काय घेतलेलं होतं आपण सुरुवातीला? हे फॉर्म्युले पाठ करायचे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याजवळ
ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. किती आहे? 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. कोणती? पहिली आयडेंटिटी आहे काय आहे? पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा. काय आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ही पहिली आयडेंटिटी आहे. त्यानंतर दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही दुसरी आयडेंटिटी आहे. त्यानंतर तिसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा. 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. काय आहे? कोसेक स्क्वेअर थिटा. या 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी त्रिकोणमितीचे नित्य समानता म्हणू आपण त्याला. काय आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1, देन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा, देन 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या 3 ट्रिग्नॉमेट्रिक ज्या आयडेंटिटी आहे या 3 पासून काय होते? या 3 पासून वेगवेगळे असे बनते. कोणती? आता ही पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर याच्यापासून अजून एक दुसरी आयडेंटिटी बनते. जर आपल्याला साइन स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल, साइन स्क्वेअर थिटाची, हा कॉस स्क्वेअर थिटा आहे, इकडे ट्रान्सफर करा, प्लस आहे, इकडे ऑलरेडी 1 आहे, या कॉस स्क्वेअर थिटाला ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आलेली आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. देन अजून जर आपल्याला इथून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची असेल, कॉस स्क्वेअर थिटाची, तर कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, साइनला इकडे ट्रान्सफर करा, काय होणार? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ही झालेली आहे एकापासून बनलेल्या दुसऱ्या 2, म्हणजे हे 3. हे जर पाठ असेल आपल्याला तर सर्व आन्सर आपल्याला इझिली फाइंड आउट करता येते. आता यापासून पण दुसऱ्या 2 आयडेंटिटी बनणार. काय येणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे, बरोबर आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याला जर इकडे ट्रान्सफर केलं आपल्याला, काय सेकला इकडे ट्रान्सफर करता येते, टॅनला तिकडे ट्रान्सफर करता येते. याच्यापासून जर आपल्याला आयडेंटिटी बनवायची असेल तर 1 ह्या सेक स्क्वेअर पहिल्यापासूनच आहे, इथं सेक स्क्वेअर थिटा हा टॅनला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? मायनस होणार. टॅनला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर हे टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू व्हॅल्यू किती येणार? 1 येणार. त्यानंतर दुसरं काय येणार? याचं सोल्युशन्स, दुसऱ्यामध्ये सोल्युशन्स करता वेळेस काय येणार? हा सेक स्क्वेअर थिटा या 1 ला जर तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजेच हा टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. 1 ला आपण तिकडे ट्रान्सफर केलं, जर 1 ला आपण तिकडे ट्रान्सफर केलं तर हे काय होणार? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे प्लस 1 चे तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? मायनस 1. हे या आयडेंटिटी पासून दुसऱ्या 2 आयडेंटिटी तयार झालेल्या आहे. आता शेवटची आयडेंटिटी आहे तिसरी. या तिसऱ्यापासून काय होणार? आता हे झालेलं आहे कशाची व्हॅल्यू? आपल्याला जर क्वाट स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची असेल, क्वाट स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हे 1 तिकडे ट्रान्सफर करायचं, म्हणजेच काय होणार? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? मायनस 1. देन अजून जर लास्ट व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला, जर हे क्वाट स्क्वेअर थिटाला जर आपण तिकडे ट्रान्सफर केलं, इकडे 1 शिल्लक आहे, इकडे ऑलरेडी काय आहे? कोसेक स्क्वेअर थिटा. देन क्वाटला तिकडे ट्रान्सफर करा, प्लस होते, इकडे काय येणार? मायनस क्वाट स्क्वेअर थिटा, मायनस क्वाट स्क्वेअर थिटा. हे झालेलं आहे आपल्याजवळ या 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज वरून बाकी आलेल्या काय आहे? हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. म्हणजे टोटल किती आहे? टोटल 9 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी जर आपल्याला पाठ असेल तर येणारा कोणताही क्वेश्चन्स आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याजवळ व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची व्हॅल्यू जसं सांगितलं आपण काय आहे? आता सपोज आपल्याला साइन थिटा काय आहे? अँगल आहे. या अँगलची व्हॅल्यू काढायची असेल, अँगल कोणकोणत्या फॉर्म मध्ये आहे? अँगल 0 डिग्री मध्ये, त्याच्यानंतर 30 डिग्री मध्ये, 45 डिग्री मध्ये, त्याच्यानंतर 60 डिग्री मध्ये आणि 90 डिग्री मध्ये, वेगवेगळ्या अशा डिग्री मध्ये अँगल असतात. या अँगलची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल, सपोज करा आपल्याला साइन 45 ची व्हॅल्यू काढायची आहे, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे, तर कसं फाइंड आउट करायचं हे पाहणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला काय आहे? सुरुवातीला आपल्याजवळ कोणकोणते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे साइन, त्यानंतर कॉस, त्यानंतर टॅन, त्यानंतर क्वाट, त्यानंतर सेक आणि त्यानंतर कोसेक. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे. आता 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो म्हणू आपण त्याला, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. त्यानंतर अँगल कोणता आहे? आपण अँगलला डिनोट केलेलं होतं थिटानी. तर अँगल कोणकोणते आहे? 0 डिग्री असू शकते, त्याच्यानंतर 30 डिग्री असू शकते, त्यानंतर 45 डिग्री आहे, त्यानंतर 60 डिग्री आहे, त्यानंतर 90 डिग्री आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल असू शकतात. आता याला फाइंड आउट करण्यासाठी काय आहे? आपल्याजवळ 0, 1, 2,
3 आणि 4 हे 5 नंबर घेतले आपण सुरुवातीला. काय केलं 0 1 2 3 4 हे 4 नंबर घेतला. आपण एका ट्रिकने याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यास सांगायचं. जर तुम्हाला विचारलं tan 45 ची किंमत किती, sec 60 ची व्हॅल्यू किती, हे जर विचारलं तुम्हाला तर हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर याला करण्यासाठी एक ट्रिक आहे. काय घेतलं पहिले सुरुवातीला 0 1 2 3 4 हे नंबर घेतले. आता त्याच्यानंतर याला काय केलं 4 ने डिवाइड केलं सर्वांना. काय केलं सर्वांना 4 ने डिवाइड केलं. हे 2/4 हे 3/4 आणि त्याच्यानंतर 4/4. आता आन्सर काय येते 0/4 इज इक्वल टू किती येते 0. त्याच्यानंतर 1/4 म्हणजेच 1. इथे भाग जाते 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच 1/2. त्यानंतर इथे भाग जात नाही 3/4 जशाला तसं 4/4 ची व्हॅल्यू किती येते 1. त्यानंतर काय करायचं सर्वांचं टेकिंग स्क्वेअर रूट करा. सर्वांचं काय करायचं स्क्वेअर रूट करायचं. स्क्वेअर रूट मध्ये 0 चा स्क्वेअर रूट किती येणार 0. त्यानंतर 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चा. त्यानंतर 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. त्यानंतर 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चा. 2 कशाचा स्क्वेअर आहे का नाही तर त्याला जशास तसं ठेवायचं. त्यानंतर 3 स्क्वेअर आहे का कशाचं नाही. त्यानंतर 4 स्क्वेअर आहे 2 चा. 1 स्क्वेअर आहे जशाचा 1 चा. हे जे व्हॅल्यू आलेले आहे हेच व्हॅल्यू काय आलेले आहे साइनच्या व्हॅल्यू आलेल्या आहे. कोणकोणत्या व्हॅल्यू आलेल्या आहे साइनच्या हे 0. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू कोणती आहे 1/2. त्यानंतर व्हॅल्यू आहे 1/√2. त्यानंतर आहे √3/2 आणि त्यानंतर आहे 1. हे व्हॅल्यू आलेले आहे साइनच्या. आता हे व्हॅल्यू आल्यानंतर जर याला आपण असं लिहिलेलं आहे जर वापस आपण 1 पासून स्टार्ट केलं हेच व्हॅल्यू कशाचे होणार कॉसचे होणार 1. त्यानंतर √3/2. त्यानंतर 1/√2. त्यानंतर 1/2. त्यानंतर 0. हे व्हॅल्यू कशाची आलेली आहे कॉसच्या. आता आपल्याला माहित आहे टॅन म्हणजे काय. टॅनचा फॉर्म्युला आपण आधीच सांगितलं होतं. काय आहे टॅन इज इक्वल टू काय आहे या याच्यामध्ये सांगितलेलं आहे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा सांगितलेलं आहे टॅन थीटाची व्हॅल्यू. तर तीच व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आता साइन थीटा आणि कॉस थीटा दोघे अपॉन मध्ये 0/1 एक व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. काय करायचं हे 0/1 काय आहे 0/1 इज इक्वल टू काय येणार 0. देन 1/0 इज इक्वल टू काय येणार नॉट डिफाईन. काय येणार त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. तेच काय आलेलं आहे हेच फाइंड आउट करण्यासाठी काय आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय होणार टॅन थीटा म्हणजे 0/1 इज इक्वल टू किती येणार 0. त्यानंतर 1/2 अपॉन √3/2 काय सांगितलं 1/2 अपॉनच्या मध्ये मल्टिप्लायचं चिन्ह देतो म्हणजेच किती येणार. याला काय करायचं उलट करायचं म्हणजे 2/√3 म्हणजे 2 2 गेट कॅन्सल. आन्सर किती येते 1/√3. 1/√3 हे व्हॅल्यू आलेली आहे दुसरी. त्यानंतर √2 कॅन्सल 1/1 किती येते 1. त्यानंतर 2 2 गेट कॅन्सल √3/1 म्हणजेच किती येते √3. त्यानंतर 1/0 किती सांगितले आपण नॉट डिफाईन. ही व्हॅल्यू आलेली आहे टॅनची. आता हे जसं सरळ लिहिलं ते जर आपण उलट लिहिलं किंवा याला जरी उलट केलं म्हणजे कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा आपण साइन केलं तरी पण त्याची व्हॅल्यू सेम येणार. जर आपण याला सरळ लिहिलेलं आहे याला जर उलट केलं हे नॉट डिफाईन. त्यानंतर √3 त्यानंतर 1 हे 1/√3 आणि त्यानंतर 0 ही व्हॅल्यू आलेली आहे कशाची क्वाटची. आता त्यानंतर सेक कशाचं उलट आहे कॉसचं. कॉसला काय करायचं कॉसच्या पूर्ण व्हॅल्यू त्याला उलट करायचं म्हणजे त्याचं रेसिप्रोकल करायचं. 1 च्या रेसिप्रोकलला खाली काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. 1/1 म्हणजेच किती येणार 1. त्यानंतर याला उलट करा किती येणार 2/√3. त्यानंतर याला उलट करा √2/1 म्हणजेच किती येणार √2. त्यानंतर याला उलट करा 2/1 इज इक्वल टू 2. त्यानंतर इथं खाली काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजेच 1/0 किती सांगितलं आपण नॉट डिफाईन. ही व्हॅल्यू सांगितलेली आहे तीच व्हॅल्यू आपण लिहिलं. हेच व्हॅल्यू जे आलेले आहे हे कशाचे आहे सेकचे आहे. आता हे व्हॅल्यू आपण सुरुवातीला लिहू किंवा साइन कशाचा उलटा आहे कोसेकचा म्हणजे कोसेक कशाचा उलटा आहे साइनचं किंवा यालाही जरी उलट केलं तरी ते सेम व्हॅल्यू येणार किंवा ही आलेली व्हॅल्यू त्याला उलट लिहिलं म्हणजेच नॉट डिफाईन. त्यानंतर 2 त्यानंतर √2 त्यानंतर 2/√3 आणि त्यानंतर 1 ही व्हॅल्यू झालेली आहे कशाची कोसेकची. आता कोसेकची व्हॅल्यू कोणती कोसेक 45 म्हणजे किती येणार कोसेक 45 इज इक्वल टू किती येणार √2. जर विचारलं tan 90 ची व्हॅल्यू किती येणार नॉट डिफाईन. त्यानंतर जर विचारलं cos 30 ची व्हॅल्यू किती येणार √3/2. हे व्हॅल्यू आलेलं आहे. हे टेबल आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. काय काय केलं आपण सुरुवातीला 0 1 2 3 4 हे व्हॅल्यू घेतल्या. हे व्हॅल्यू घेतल्यानंतर त्याला काय केलं 4 ने डिवाइड केलं. 4 ने डिवाइड केल्यानंतर काय केलं त्याला जे कॅल्क्युलेशन्स येते ते कॅल्क्युलेशन्स करून त्याचं काय केलं स्क्वेअर रूट काढलं. स्क्वेअर रूट काढल्यानंतर जे व्हॅल्यू आलेले आहे ह्या व्हॅल्यू जे आलेले आहे हे व्हॅल्यू हेच व्हॅल्यू काय आहे आपल्या जवळ कशाच्या साइनच्या व्हॅल्यू आहे.
ते व्हॅल्यू एक व्हॅल्यू जर माहित असेल आपल्याला तर आपण पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे पूर्ण ट्रिग्नोमेट्रिकच्या रेशोचे जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आता त्यासाठी आपल्याला हेच जे बेसिक कन्सेप्ट आहे तेच काय दिलेलं आहे, प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेलं आहे. आता प्रॅक्टिस सेट 6.1 मधला पहिला क्वेश्चन, इफ sin θ = 7/25 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos θ अँड tan θ. cos आणि tan च्या काय करायचे आहे, व्हॅल्यू काढायचे आहे. cos आणि tan चं त्यासाठी काय दिलेलं आहे आपल्याजवळ, लेट काय दिलेलं आहे, sin θ. sin θ काय दिलेलं आहे, 7/25 ही व्हॅल्यू दिलेली आहे sin θ ची. cos आणि tan ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण या आयडेंटिटी मध्ये काय आहे, मागे जे घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये काय आहे, आयडेंटिटी आहे sin² θ + cos² θ 1. याच्यामध्ये दोघांपैकी जर एक व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असेल तर आपण दुसऱ्याची व्हॅल्यू काढू शकतो, कोणत्या, आयडेंटिटीनुसार. तर हेच आयडेंटिटी याच्यामध्ये आपल्याला यूज करायची आहे. काय आहे, पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याजवळ. पहिला क्वेश्चन दिलेला आहे sin θ = 7/25. cos ची व्हॅल्यू काढायची आहे. sin ची व्हॅल्यू माहित असेल तर cos ची आपण इझी काढू शकतो. कशानं, वी नो दॅट काय आहे, आपल्याला माहिती आहे. काय माहित आहे, sin² θ + cos² θ = 1. ही आयडेंटिटी माहित आहे आपल्याला. या आयडेंटिटी मध्ये काय व्हॅल्यू काढायची आपल्याला, cos ची. तर हे cos ला इथेच ठेवायचं. cos² θ = 1. sin² θ ला तिकडे ट्रान्सफर करा, किती होणार, -sin² θ. प्लस होते इकडे गेल्यानंतर मायनस, देन 1 - sin² θ. sin ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 7/25. हा त्याचा स्क्वेअर. हेच स्क्वेअर जर आपण फाइंड आउट केलं तर काय येणार, हे 1 - 7 चा स्क्वेअर किती येणार, 49. देन 20 चा स्क्वेअर किती येणार, 625. हा येणार 25 चा स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर याला सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करा. 625 × 1 किती येणार, 625. देन -1 × 49 = 49. आणि अपॉन मध्ये किती येणार, 625 × 1 625. देन 625 - 49 किती येते आपल्याजवळ, 5 मधून हे गेल्यानंतर हे येणार आपल्याजवळ 576. अपॉन मध्ये आहे आपल्याजवळ 625 जशास तसं. आता हे आल्यानंतर काय आहे, हे व्हॅल्यू आलेली आहे cos² θ ची. कशाची, cos² θ ची. आपल्याला cos θ ची व्हॅल्यू पाहिजे, तर त्यासाठी काय करा, टेकिंग स्क्वेअर रूट. काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर हा स्क्वेअर रूट याला जाणार, म्हणजेच काय येणार, cos θ. cos θ येणार आपल्याजवळ 576 आणि 625 हे येणार रूट मध्ये. आता हे दोन्ही कशाचा स्क्वेअर आहे ते पहा. 576 कशाचा स्क्वेअर आहे, 24 चा. आणि हा कशाचा स्क्वेअर आहे, 25 चा. कॉमन स्क्वेअर आपण असं लिहितो किंवा सेपरेट पण दाखवायचं. आता स्क्वेअर रूटला कॅन्सल होते. स्क्वेअर रूटला कॅन्सल झाल्यानंतर आपल्याजवळ cos θ येते 24/25. ही व्हॅल्यू आलेली आहे कशाची, cos θ ची. आता जर आपल्याजवळ एक व्हॅल्यू माहित आहे cos θ ची, आता त्याच्यानंतर आपण sin θ ची व्हॅल्यू घेऊन cos ची काढली, तर त्याच्यानंतर सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलं, tan θ ची व्हॅल्यू काढा. तर सेम नाव tan θ ची व्हॅल्यू, tan θ काय येते आपल्याजवळ, फॉर्म्युला आहे sin θ अपॉन मध्ये cos θ. हा tan θ चा सेपरेट फॉर्म्युला आहे, आपण सुरुवातीला घेतलेला आहे. काय आहे, हे या फॉर्म्युल्यामध्ये घेतलेला आहे. हा फॉर्म्युला आहे कशाचा, tan θ sin θ अपॉन cos θ. तर हेच फॉर्म्युला त्याच्यासाठी यूज केला. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, tan ची व्हॅल्यू काढायची आहे. तर tan ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला यूज केला sin θ अपॉन cos θ. का, कारण की sin ची पण व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आणि cos ची पण व्हॅल्यू माहिती आहे. sin ची व्हॅल्यू किती आहे, 7/25. आणि त्यानंतर अपॉन मध्ये cos θ ची व्हॅल्यू, काय आहे, आता काढलेली आहे आपण 24/25. काय आहे, 24/25. ही व्हॅल्यू आलेली आहे कशाची, ही व्हॅल्यू आलेली आहे cos ची. हेच दोन्ही व्हॅल्यू आपण यामध्ये ठेवलं. आता हे ठेवल्यानंतर अपॉनच्या अपॉन मध्ये जर फंक्शन असेल तर हे 7/25 इथे जशाला तसं. खाली दिलेल्या फंक्शन्सला काय करायचं, मल्टिप्लिकेशन आणि त्याला उलट करायचं, म्हणजेच 25/24. आता 25 कॅन्सल, म्हणजे इथे किती येणार, 7/24. हीच व्हॅल्यू कशाची आलेली आहे, tan θ ची. tan θ आलेला आहे 7/24. ही व्हॅल्यू आलेली आहे. कशाची व्हॅल्यू आली, tan θ. आणि ही cos θ ची व्हॅल्यू आहे 25/24. 24/25 आणि tan θ आलेला आहे 7/24. हे झालेलं आहे आपलं या क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे tan θ 3/4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ sec θ अँड cos θ. सेक आणि cos च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय सांगितलं त्यांनी, tan θ. लेट
काय दिलेलं आहे, tan थिटा इज इक्वल टू 3/4 हे दिलेलं आहे. आता आपल्याजवळ जर tan ची व्हॅल्यू माहित असेल तर आपण sec ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. कशानं, आयडेंटिटी नुसार. म्हणजेच वी नो दॅट, कोणती आयडेंटिटी आहे, वी नो दॅट tan आणि sec ला घेऊन एक आयडेंटिटी आहे. कोणती आयडेंटिटी, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येते, sec स्क्वेअर थिटा. म्हणजे sec ची व्हॅल्यू काय येते, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. tan ची व्हॅल्यू यामध्ये पुट करायचं, कॅल्क्युलेशन्स करायचं आणि sec ची व्हॅल्यू येते. म्हणजेच सिन्स काय येणार, sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. tan ची व्हॅल्यू किती आहे, 3/4 आणि हे त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर करू आपण, 1 प्लस 3 चा स्क्वेअर किती येते, 9, देन 4 चा स्क्वेअर किती येणार, 16. हे क्रॉस मल्टिप्लाय करू, क्रॉस मल्टिप्लाय 16 मल्टिप्लाय बाय 1 16, देन याच्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, 1 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू 9. अपॉन मध्ये 16 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार, 16. देन 16 प्लस 9 किती येणार, 25. अपॉन मध्ये 16. हे व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ sec स्क्वेअर थिटाची. आपल्याला sec स्क्वेअर थिटा पाहिजे का, नाही, आपल्याला फक्त sec थिटा पाहिजे. तर त्यासाठी काय करा, सिन्स टेकिंग स्क्वेअर रूट, काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर हा स्क्वेअर याला जाणार, म्हणजेच sec थिटा इज इक्वल टू काय येणार, रूट मध्ये 25/16. आता 25 कशाचा स्क्वेअर आहे माहित आहे आपल्याला, 25 कशाचा स्क्वेअर आहे, 25 स्क्वेअर आहे 5 चा आणि त्यानंतर 16 स्क्वेअर आहे 4 चा. म्हणजे याला कॉमन मध्ये स्क्वेअर करू, त्यानंतर स्क्वेअर रूटला कॅन्सल केल्यानंतर आन्सर काय येते आपल्याजवळ, 5/4. म्हणजेच 5/4 काय झालं, ही sec थिटाची व्हॅल्यू झालेली आहे 5/4. हे sec थिटाची व्हॅल्यू काढली. आता त्याच्यानंतर आपल्याला फाइंड कशाचं काय करायला सांगितलं, नंतर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे cos थिटा. आपल्याला tan आणि sec ची व्हॅल्यू माहित आहे, sin ची माहित आहे का cos काढण्यासाठी, नाही. तर त्याला आपण वी नो दॅट नाव करून पण काढलं असतं. वी नो दॅट काय आहे, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे, 1 आहे. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. तर या दोघांपैकी एकाची व्हॅल्यू माहित आहे का आपल्याला, नाही. पण जर इथे आपण sec थिटाची जर व्हॅल्यू माहित असेल sec, तर ते फॉर्म्युल्यामध्ये यायचं. आता या फॉर्म्युल्यामध्ये यायचं, हा फॉर्म्युला sec थिटाचा फॉर्म्युला पहा कुठे आहे, हा sec थिटा म्हणजे काय होते, 1/cos थिटा. म्हणजेच कॉसला उलट करता येते, बरोबर. पण आपल्याला sec ची व्हॅल्यू काय माहित आहे, तर cos ची व्हॅल्यू काढायची आहे. तर cos ची व्हॅल्यू इथून काढायची. cos म्हणजेच sec ला काय करायचं, आलेल्या व्हॅल्यूला उलट करायचं. म्हणजे ती आयडेंटिटी वापरण्याची आपल्याला गरज नाही. काय आहे, हे जे दिलेलं आहे काय आहे, sec थिटाची जी व्हॅल्यू काढायची आहे, sec थिटा किती आलेला आहे, 5/4. सिन्स नाव काय आहे, नाव cos थिटा इज इक्वल टू काय आहे, 1/sec थिटा. देन cos थिटाची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, 1/sec थिटा किती आहे, 5/4. हेच याला उलट करा, म्हणजेच किती येणार, cos थिटा इज इक्वल टू 4/5. म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 4. देन 5/1 मध्ये जशाच तसं. हे झालेलं आहे sec थिटाची व्हॅल्यू 5/4 आणि cos थिटाची व्हॅल्यू आलेली आहे 4/5. हे झालेलं आहे आपला आन्सर. या आयडेंटिटीची आपल्याला यामध्ये आवश्यकता नाही. काय सांगितलं या क्वेश्चन्स मध्ये, सुरुवातीला सांगितलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये tan थिटा इज इक्वल टू 3/4 दिलं आणि फाइंड द व्हॅल्यू sec थिटा आणि cos थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं. तर tan थिटाला घेऊन आपली आयडेंटिटी आहे sec थिटा काढण्यासाठी 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आपल्याला यूज केल्यानंतर sec ची व्हॅल्यू काढली. sec ची व्हॅल्यू काढल्यानंतर sec ला जर उलट केलं तर cos येते. म्हणजे cos थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा हा फॉर्म्युला आहे. तर sec ची व्हॅल्यू यामध्ये पुट करून काय केलं, cos ची व्हॅल्यू काढली. हेच झालेलं आहे आपलं आन्सर. sec थिटा इज इक्वल टू 5/4 अँड देन cos थिटा इज इक्वल टू 4/5. थँक्यू.